आज आमच्या घरामध्ये साप निघाला होता भाऊ. त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा, सांगतोच मी तुम्हाला. फोन पाहून सगळे निवांत बसले होते ना, आणि तेवढ्यामध्ये आईले साप दिसला. म्हटलं आई सांगत आहे म्हणजे खोटं तर नाही, पास तर लागणारच आहे. मग काय सगळं इकडे तिकडे सरकून सारखून साप पाहिला, पण काही दिसेना झालं. म्हणून पहिले 2-4 कपडे जाळून घेतले आणि तिथे ठेवून दिलं. बरं तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं, आणि काय होत असतं असं कपडे जाळले की काय होते. आणि शेवटी साप दिसला आणि त्याला मारला पण. आणि खरंच बेकार विषय राव. साप तिकडे फेकून आलो आणि घरी येऊन पाहत होतं काय, सर्व घरचे टेन्शन मध्ये आले होते आणि भीत होते की आम्ही आतमध्ये जातच नाही भाऊ. म्हटलं एवढं काही टेन्शन घेऊ नका, काही होत नाही. आणि तिथनं आलो डायरेक्ट व्हिडिओ पोस्ट करायसाठी, कारण की विषय असा आहे की माझ्या गावामध्ये रेंज नसते आणि मला व्हिडिओ पोस्ट करायसाठी जावं लागते 1-2 किलोमीटर दूर. इथे येऊन मस्त बड्यापैकी व्हिडिओ वगैरे अपलोड केलं आणि व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत रील्स बघत बसलो. शेवटी व्हिडिओ अपलोड झाला आणि मी घरी आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी झोपीतच होतो तर घरच्यांनी उठून सांगितलं की डबल घरामागून एक साप निघला म्हणे. म्हटलं हटले का, हे काय आफत आली डबल. मग काय जाऊन बघितलं तर काही दिसलं नाही तिथे. म्हटलं तो गेला, पण म्हटलं चला डबल जाळ करून पाहू, म्हणजे कसं मनातलं शंका निघून जाते. आणि हा, हे जाळ केल्याने असं होतं की कपड्याचा वास सापाला सहन होत नाही, त्यामुळे तो बाहेर निघत असतो. बरं असो, मला काय साप दिसला नाही. म्हटलं जाऊ द्या, आता काही साप दिसत नाही म्हटलं, म्हणून मी घरी आलो. बरं त्या सापाला जाऊ द्या, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करून जा बरं. दाबाना राव, ते उजव्या बोटा खालचं बटन दाबानं. कोणी कोणी म्हणते की ते बटन दबत नाही, तुम्ही दाबून पहा बरं, ते फॉलोचं बटन दबतं का तुमच्याकडून. बरं दबलं असेल तर राहू द्या फॉलो, अनफॉलो काही करू नका.